इराणवरती नियंत्रण ठेवण्याची ट्रम्प यांची इच्छा आता त्यांना भारी पडू लागलेली आहे आणि त्यासाठीच अमेरिकेकडून इराणवरती शेवटचा वार करण्याची तयारी केली जाते। अमेरिका लवकरच आपलं सैन्य इराणच्या भूमीवरती उतरवू शकतं आणि इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांवरती भीषण बॉम्ब वर्षाव करू शकतं। एक्सियोस या अमेरिकन वेबसाईटच्या हवाल्याने ही माहिती समोर येते। इराणवर होणार शेवटचा वार, जमिनीवर रंगणार युद्धाचा थरार। एक्सियोसच्या रिपोर्टनुसार इराणसोबत चर्चा झाली नाही तर आता इराणच्या भूमीवर युद्ध होऊ शकतं। म्हणजेच आता दोन्ही सैन्य आमने-सामने बंदुकीच्या जोरावर लढणार आहेत। मात्र इराणसारख्या अवाढव्य आणि डोंगराळ देशात जमिनीवरील युद्ध लढणं सोपं नाहीये। संरक्षण तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देश इराणवर 3 टप्प्यात हल्ला करू शकतात। पहिला टप्पा आहे सर्जिकल स्ट्राईक आणि पॅराड्रॉप, ज्यात अमेरिका आणि इस्रायलचे कमांडो हेलिकॉप्टरनं थेट इराणचे आण्विक प्रकल्प आणि मोजदपा खामेनी यांच्या कमांड बंकर्सच्या जवळ उतरू शकतात। त्यांचा हेतू टार्गेट किलिंग आणि बंकर्सना आतून उद्ध्वस्त करणं असू शकतो। जमिनीवरील लढाईचा दुसरा टप्पा आहे समुद्र किनाऱ्यांवरील नाकाबंदी। यात अमेरिकन नौदल आणि मरीन कमांडोज बुशहर आणि चाबहार यासारख्या बंदरावर हल्ला करू शकतात। इराणच्या नौदलाला पूर्णपणे पांगळ करणं आणि त्यांचा पुरवठा रोखणं हा त्यामागचा हेतू असू शकतो। याच लढाईचा तिसरा टप्पा बफर झोन बनवणं असू शकतो। इस्रायल दक्षिणेकडून इराणच्या तेलसंपन्न प्रदेशात शिरून एक बफर झोन बनवू शकतो। त्यामुळे इराणचं आर्थिक कंबरड कायमचं तुटू शकतं। एका रिपोर्टनुसार इराणमधील जमिनीवरील युद्धासाठी अमेरिका, यूएस नौदल, मरीन कमांडो, डेल्टा फोर्स, 75V रेंजर रेजिमेंटच्या धाडसी आणि आक्रमक सैन्याला इराणमध्ये पाठवू शकतो। इराणमधील या मोहिमेसाठी अमेरिकेचे 4 लक्ष्य असणार आहेत। पहिलं लक्ष्य खार्ग बेटावर ताबा मिळवणं किंवा त्याची नाकाबंदी असणार आहे, कारण खार्ग बेट इराणच्या तेल अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानलं जातं। अमेरिकेचं दुसरं लक्ष्य हॉर्मुझ सामुद्रधुनीतील लरक बेटावर ताबा मिळवणं हे असेल, कारण याच बेटावर इराण टोल बूथ बनवण्याचं प्लॅनिंग करतंय। हॉर्मुझवरून जाणाऱ्या जहाजांकडून याच बेटावर टोल वसूल केला जाणार आहे। याशिवाय या बेटावर इराणचे तळ आणि रडारही तैनात असतात, जे हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर नजर ठेवतात। अमेरिकेचं तिसरं लक्ष्य मुसा बेटावर हल्ला करणं असू शकतं, कारण या बेटाद्वारे इराणला हॉर्मुझमधून बाहेर जाणाऱ्या जहाजांवर नियंत्रण ठेवता येतं। आणि चौथं लक्ष्य इराणी तेल निर्यात करणारी जहाजं रोखणं किंवा ती ताब्यात घेणं असू शकतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।